जय हिंद मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, जिल्हाविषयीची जी आपली नवीन सिरीज जी आहे चालू झालेली आहे, त्यामध्ये आपण 36 जिल्ह्यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचाच एक नवीन जिल्ह्याचा व्हिडिओ घेऊन जो आहे मी तुमच्यासमोर हजर झालेला आहोत. बघा, आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो बघा, आपण चंद्रपूर जो जिल्हा आहे या जिल्ह्याची सगळी माहिती कव्हर करणार आहोत. ऑलरेडी बघा 3 जिल्हे मी अपलोड केलेले आहेत, त्यात आहे वर्धा, नागपूर आणि यवतमाळ. तिन्ही जिल्हे तुमच्या आमच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला याची लिंक जी आहे उपलब्ध करून दिली जाईल. ज्यांनी कोणी बघितले नाही त्यांनी बघून घ्या. आगामी होणाऱ्या तलाठी आहे, सरळ सेवा आहे किंवा पोलीस भरती यामध्ये नक्कीच तुम्हाला या जिल्हा विशेषला प्रश्न पडताना दिसेल. तर चला मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया चंद्रपूर जिल्हा. अगेन एक वेळा सांगतो बघा, असेच महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट कंटेंट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत. तर ज्यांनी कोणीही अजून चॅनलला सबस्क्राईब किंवा लाईक केलेलं नसेल तर करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत बघा. या जिल्ह्यासंबंधी जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट तयार होऊ शकतात किंवा महत्त्वाचे पॉईंट बनू शकतात ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. चला कव्हर करू मित्रांनो आज आपला चंद्रपूर जिल्हा. बघा, चंद्रपूर जर जिल्ह्याचा विचार केला, तुम्हाला माहित आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आढळते आणि खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आढळत असल्याच्या कारणानेच याचं टोपण नाव पडलं आहे. बघा रे, चंद्रपूरचं टोपण नाव जर म्हटलं सर्वात पहिले तो आलाय खनिजांचा जिल्हा. खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आढळत असल्याच्या कारणानेच याला टोपण नाव पडलेलं आहे खनिजांचा जिल्हा किंवा यालाच बघा रे गोंड राजांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखलं जाते. बघा, पहिला आहे खनिजांचा जिल्हा, त्यानंतर गोंड राजांचा जिल्हा म्हटलं तरी चंद्रपूर, आणि इथे बघा महानगरपालिका आहे. चंद्रपूर सर्वात पहिले विदर्भातल्या नागपूर विभागामध्ये, आणि नागपूर विभागाचा विचार केला तर फक्त 2च जिल्हे असे आहे का जिथं महानगरपालिका आहे, 2 ठिकाणी. एक तर आहे रे नागपूर आणि दुसरा आहे चंद्रपूर. तर लक्षात ठेवा, चंद्रपूर जे आहे ते महानगरपालिका राहणार आहे. 3 आहे, खनिजांचा जिल्हा, गोंडराज जिल्हा किंवा महानगरपालिका राहणार आहे. क्षेत्रफळ बघा रे 11,443 चौरस किलोमीटर जे आहे चंद्रपूरचं क्षेत्रफळ आहे. तर मधातल्या वेगळ्या खूप लहान जिल्हा नाही, बऱ्यापैकी मिडियम लेवलचा जिल्हा जो आहे तुम्हाला चंद्रपूर आढळून येते. लक्षात ठेवा, क्षेत्रफळाने मोठ्या जिल्ह्यापैकी एक राहणार आहे. 11,443 चौरस किलोमीटर जो आहे ते क्षेत्रफळ राहणार आहे. लोकसंख्या बघा रे 22 लाख. 22 लाख लोकसंख्या आपल्याला जे आढळून येते. लिंग गुणोत्तर आहे 961 आणि घनता बघा 193. तर लोकसंख्येची घनता जर विचारलं चंद्रपूरची ते 193 जे आहे ती लोकसंख्येची घनता राहणार आहे. साक्षरता आहे रे 81.4% जे आहे आपल्या इथं साक्षरता राहणार आहे. साक्षरता जर विचारलं तर 81.4% साक्षरता आहे. आणि आरटीओ कोड बघा MH34. MH34 जो आहे हा चंद्रपूरचा आरटीओ कोड राहणार आहे. बघा, पुन्हा एक वेळा सांगतो, सर्वात पहिले क्षेत्रफळ आहे रे 11,443 चौरस किलोमीटर, लोकसंख्या आहे 22 लाख, लिंग गुणोत्तर आहे 961, घनता जर म्हटलं तुम्हाला 193 याची घनता राहणार आहे. साक्षरता आहे रे 81.4% आणि आरटीओ कोड जर म्हटलं तर MH34 जो आहे हा आरटीओ कोड चंद्रपूरचा राहणार आहे, MH34. पुढे चंद्रपूरचे बघा रे प्राचीन नाव, हा पॉईंट आहे MP आहे, लक्ष द्या इकडे. 2-3 वेळा प्रश्न गेलाय का चंद्रपूरचं प्राचीन नाव कोणतं, कोणते 3 नाव याचे प्राचीनवाले राहणार आहे. बघून घ्या कोणते. सर्वात पहिले आहे चांदा, त्यानंतर आहे लोकापुरा आणि तिसरा आहे रे इंदापूर. 3 आहे. कोणते कोणते म्हटलं तुम्हाला, चांदा, लोकापुरा, इंदापूर. सर्वात पहिले आहे चांदा, त्यानंतर लोकापुरा, तिसरा आहे इंदापूर. तर 3ही प्राचीन नाव महत्वाचे आहे. चांदा, लोकापुरा, इंदापूर 3 प्राचीन नाव लक्षात ठेवा चंद्रपूरला राहणार आहे. तालुके जर म्हटलं लक्षात घ्या 15 तालुके आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे आढळते. तर चंद्रपूरमध्ये बघा रे 15 तालुके राहणार आहेत. जसं मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की यवतमाळ आणि नांदेडमध्ये 16 तालुके आहेत. सर्वाधिक तालुके असणारे यवतमाळ आणि नांदेड 2 जिल्हे नाही, लक्षात ठेवा. आता चंद्रपूरचा तालुक्याचा विचार केला तर 15 तालुके आपल्याला चंद्रपूरमध्ये आढळून येते. कोणते कोणते आहे लक्ष द्या इकडे. बघा, पहिला आहे चंद्रपूर, सावली, भद्रावती, चिमूर. 4 झाले. चंद्रपूर, सावली, भद्रावती, चिमूर. तर सर्वात पहिले चंद्रपूर, त्यानंतर सावली, त्यानंतर भद्रावती, एक आहे चिमूर, नंतर पोंभुर्णा, त्यानंतर आहे रे ब्रह्मपुरी, नंतर आहे वरोरा, एक आहे कोरपना. वरोरा आणि कोरपना 4. पोंभुर्णा, ब्रह्मपुरी, वरोरा, कोरपना. त्यानंतर आहे बल्लारपूर, लक्ष द्या रे बल्लारपूर, नंतर आहे गोंडपिपरी, त्यानंतर राजुरा. 3 आहे बल्लारपूर, गोंडपिपरी, राजुरा. आणि त्यानंतर बघा नागभीड, मूल, शिंदेबाई आणि जिवती. सर्वात पहिले आहे नागभीड, त्यानंतर मूल, त्यानंतर शिंदेबाई आणि लास्ट मध्ये लक्षात ठेवा जिवती नावाचा तालुका जो आहे तो आपल्याला चंद्रपूर मध्ये आढळून येते. म्हणजे
चंद्रपूरचा जर विचार केला तर टोटल 15 तालुके आपल्याला चंद्रपूरमध्ये आढळणार आहे. बघून घ्या, चंद्रपूर, सावली, भद्रावती, चिमूर, पोंभुर्णा, ब्रह्मपुरी, वरोरा, कोरपना, त्यानंतर आहे बल्लारपूर, गोंडपिपरी, राजुरा, त्यानंतर बघा रे नागभीड, मूल, शिंदेवाई आणि जिवती. तर नागभीड, मूल, शिंदेवाई आणि जिवती या प्रकारे बघा 15 तालुके जे आहे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात आढळते. प्राचीन नाव मी ऑलरेडी सांगितलंय 3, चांदा आहे, लोकापुरा आणि इंदापूर. पुढे राजकीय सीमेचा जर विचार केला तर बघा रे टोटल चंद्रपूरला 6 जिल्ह्याच्या सीमा लागतात एकूण. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या जर राजकीय सीमेचा विचार केला टोटल 6 जिल्ह्याच्या राजकीय सीमा चंद्रपूरला लागते. त्यात 6च्या 6 महाराष्ट्राच्या एकात नाही बघा. 5 जे आहे ते महाराष्ट्राचे, एक आहे रे तेलंगणा. तेलंगणाचा म्हटलं तर 1, महाराष्ट्राचे 5 आणि तेलंगणाचा 1 आदिलाबाद. तर तेलंगणाचा आदिलाबाद, महाराष्ट्राचे 5, टोटल बघा 6 जिल्ह्याची राजकीय सीमा जी आहे चंद्रपूरला लागून राहणार आहे. जर तुम्हाला प्रश्न आला का महाराष्ट्रातले किती जिल्हे लागते तर 5, महाराष्ट्रातले 5, तेलंगणाचा 1, टोटल 6 जिल्हे जे राहणार आहे. आता मॅपकडे बघा, मॅपवर जाऊ, कोणते कोणते जिल्हे कोणत्या दिशेला आहे जर कधी प्रश्न आला माहित असायला पाहिजे. बघा सर्वात पहिले बघा पश्चिमेकडून जाऊ. पश्चिमेला सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो आहे रे यवतमाळ. बघा पश्चिमेला जर म्हटलं तर यवतमाळ. इकडे वरती चला, यवतमाळ नंतर इथे आहे पहिल्यांदा वर्धा, नंतर आहे नागपूर, त्यानंतर इथे बघा रे भंडारा, वर्धा, नागपूर, भंडारा. आणि इकडे बघा पूर्वेला जर विचारलं तर गडचिरोली नावाचा जो जिल्हा आहे तो पूर्वेला राहणार आहे, गडचिरोली. आणि खाली बघा दक्षिणेला जो आहे तो आहे रे आदिलाबाद. लक्षात ठेवा, दक्षिणेला जर म्हटलं तर आदिलाबाद राहणार आहे, जो तेलंगणा या राज्यातला जिल्हा राहणार आहे. तर तेलंगणा मधला एकमेव जिल्हा जो याला सीमा शेअर करते तो राहणार आहे आदिलाबाद. समजून घ्या. बघा इथे एक एक करत जाऊ, कोणत्या दिशेला आहे लक्षात घ्या. सर्वात पहिले दिशेवाईज चाललो तो पूर्वेला गडचिरोली, पश्चिमेला यवतमाळ. बघा इकडे पूर्वेला गडचिरोली, पश्चिमेला यवतमाळ. ह्या जर पूर्वे आहे तर पूर्वेला गडचिरोली, पश्चिमेला यवतमाळ. उत्तरेला 3 आहे रे वर्धा, नागपूर, भंडारा. उत्तर जर म्हटलं बघा सर्वात पहिले वर्धा, त्यानंतर नागपूर, त्यानंतर भंडारा. आणि दक्षिणेला बघा आदिलाबाद. हा दक्षिणेला तेलंगणाचा एकमेव जिल्हा राहणार आहे. समजलाय का? बघा इथे पूर्वेला गडचिरोली, पश्चिमेला यवतमाळ, उत्तरेला 3 आहे वर्धा, नागपूर, भंडारा. सर्वात पहिले वर्धा, त्यानंतर नागपूर, त्यानंतर भंडारा. आणि दक्षिणेला बघा आदिलाबाद किंवा तेलंगणा मधला जो आहे एकमेव जिल्हा म्हणजे आदिलाबाद, जो दक्षिणेला राहणार आहे. म्हणजे बघा राजकीय सीमेमध्ये टोटल जिल्हे लागत आहे 6, त्यापैकी महाराष्ट्राचे 5 आणि तेलंगणाचा 1, असे टोटल 6 जिल्हे लागणार आहे. एक वेळा सांगतो 6 कोणते बघून घ्या. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि तेलंगणाचा एक जर म्हटलं तर आदिलाबाद जो आहे तो लागत असते. हे जे आहे आपली राजकीय सीमा चंद्रपूर जिल्ह्याची राहणार आहे. क्लिअर आहे का? आता इकडे बघा सर्वात पहिले चंद्रपूरला पहिलं नाव आहे रे खनिजांचा जिल्हा, यालाच म्हणते गोंडराजाचा जिल्हा किंवा महानगरपालिका सुद्धा राहणार आहे. क्षेत्रफळ 11,443 चौरस किलोमीटर. लोकसंख्या जवळपास आहे 22 लाख. घनता आहे 193 आणि लिंग गुणोत्तर आहे रे 961. आरटीओ कोड जर म्हटलं तर MH34 जो आहे याचा आरटीओ कोड राहणार आहे. प्राचीन नाव सांगितले होते 3, तर पहिले चांदा, लोकापुरा, इंदापूर. 3 नाव लक्षात ठेवायचे आहेत. बघा चांदा, लोकापुरा, इंदापूर. तालुके जर म्हटलं तर 15. राजकीय सीमा बघा टोटल 6 जिल्ह्यांना लागणार आहे, त्यापैकी महाराष्ट्राचे 5 आणि तेलंगणाचा इकडे आदिलाबाद. याला लक्षात ठेवायचं आहे, राजकीय सीमा लागून राहणार आहे. क्लिअर आहे का? ओके, चला पुढे जाऊ, नेक्स्ट स्लाइड वर जाऊ. आता बघा इथे जे आहे अतिशय महत्वाचे जे अधिकारी वगैरे राहतात जिल्हा विशेषला, त्याला प्रश्न पडू शकते. तर त्यामुळे बघा जिल्हा लेवलचे जेवढे काही महत्वाचे अधिकारी आहे ते आपण इथे कव्हर करणार आहोत. बघा आता सर्वात पहिले जर बघा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कलेक्टर कोण आहेत लक्षात ठेवा रे IAS विनय गवळा सर जे आहे हे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी राहणार आहे. जिल्हाधिकारी बघा IAS विनय गवळा, लक्षात ठेवा रे. तर विनय गवळा सर जे आहेत कलेक्टर राहणार आहे. पुढे SP बघा सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे जे आहे लक्षात ठेवायचं आहे. तर पोलीस अधीक्षक कोण आहेत लक्षात ठेवा IPS मुमक्का सुदर्शन. बघा रे इथे IPS मुमक्का सुदर्शन जे आहे हे सर लक्षात ठेवा SP राहणार आहे. तर चंद्रपूरचे SP जर म्हटलं तर IPS मुमक्का सुदर्शन सर जे आहे ते चंद्रपूरचे SP. आणि कलेक्टर जर विचारलं लक्षात ठेवा तर विनय गवळा सर जे आहे ते कलेक्टर राहणार आहे. CO बघा रे चंद्रपूरच्या जिल्हा परिषदच्या CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जर विचारलं तुम्हाला किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे
तर भाग्यश्री विस्पुते मॅडम जे आहे लक्षात ठेवा, IAS भाग्यश्री विस्पुते मॅडम या सीवर राहणार आहे. आणि पालकमंत्री लक्षात ठेवायचे इथे कोण आहे, गार्डियन मिनिस्टर जर म्हटलं तर माननीय अशोक उईके सर जे आहे लक्षात ठेवा, इथे पालकमंत्री राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके सर हे लक्षात ठेवा, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार आहे. पुढे विधानसभा मतदारसंघ किती आहे, 6 टोटल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा रे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहे. आणि लोकसभेचा जर म्हटलं तर 1, तर लोकसभेचा 1 आणि विधानसभेचे 6 जे आहे मतदारसंघ आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात आढळून येते. क्लिअर आहे का, विधानसभेचे 6, लोकसभेचा 1. बघा अधिकारी पुन्हा सांगतो इकडं, जिल्हाधिकारी आहे रे विनय गौडा सर, SP जर म्हटलं तर मुमक्का सुदर्शन, CO आहे भाग्यश्री विस्पुते मॅडम जे इच्छा CO राहणार आहे. पालकमंत्री जर म्हटलं तर माननीय अशोक उईके सर जे इच्छे पालकमंत्री आहे. विधानसभेचे मतदारसंघ जर म्हटलं तर 6 आणि लक्षात ठेवा लोकसभेचा मतदारसंघ फक्त एकच राहणार आहे, लोकसभा 1, विधानसभेचे 6. पुढे आता बघा प्रमुख नद्या कोणत्या कोणत्या नद्या ज्या चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणार आहे. बघा रे सर्वात पहिले वैनगंगा, त्यानंतर इरई, त्यानंतर आहे मूल आणि एक आहे अंधारी. 4 झाल्या बघा, वैनगंगा, इरई, मूल आणि अंधारी. सर्वात पहिले आहे वैनगंगा, त्यानंतर इरई, त्यानंतर मूल, एक आहे अंधारी आणि लास्ट मध्ये बघा पैनगंगा ज्याचा उगम होतो रे अजिंठा डोंगर. तर फेमस मध्ये 4 ते 5 नद्या तुम्हाला दिसते. एक तर वैनगंगा पैनगंगा 2 आहे. मग इरई, मूल आणि अंधारी या फेमस नद्या तुम्हाला आढळत आहेत. वैनगंगा, पैनगंगा, इरई, मूल आणि अंधारी या 5 नद्या तुम्हाला आढळून येते. आता नदीकाठावरचे शहरे लक्षात ठेवा. बघा चंद्रपूर जे आहे बघा रे हे महत्वाचं आहे. चंद्रपूर इरई नदीच्या काठावर आहे. इरई नदीच्या काठावर चंद्रपूर आणि चिमूर नदीच्या काठावर लक्षात ठेवा. चिमूर जे शहर आहे ते मूल नदीच्या काठावर आढळून येते. चिमूर जर म्हटलं लक्षात ठेवा मूल नदीच्या काठावर चिमूर आढळणार आहे. तर इरई नदीकाठी चंद्रपूर, मूल नदीकाठी चिमूर. पुढे घुग्गुस जर म्हटलं लक्षात ठेवा घुग्गुस आहे वर्धा नदीच्या काठावर 2 शहर राहणार आहे. पहिला आहे रे राजुरा आणि घुग्गुस. तर बघा राजुरा आणि घुग्गुस म्हटलं तर वर्धा नदीच्या काठावर 2 शहर आहे, राजुरा आणि घुग्गुस. बघा रिपीट सांगतो, इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा इरई नदीकाठी आहे चंद्रपूर, मूल नदीकाठी आहे चिमूर आणि वर्धा नदीकाठी तुम्हाला 2 शहर आढळून येतात. राजुरा आणि घुग्गुस जर म्हटलं तर वर्धा नदीच्या काठावर आहे. पहिलं राजुरा आणि एक आहे रे घुग्गुस. ज्या ठिकाणी बघा घुग्गुसला वर्धा आणि पैनगंगेचा संगम आपल्याला घुग्गुस चंद्रपूर इथे होताना दिसते. त्यामुळे बघा वर्धा नदी काठावर राजुरा आणि घुग्गुस जे आहे 2 प्रमुख शहर राहणार आहे. पुढे नॅशनल पार्क बघा, इथे जो नॅशनल पार्क आहे त्याचं नाव आहे ताडोबा. बघा जगप्रसिद्ध नॅशनल पार्क आहे रे ताडोबा. हमखास वाघाचं दर्शन इथे होते, लक्षात ठेवायचं. ताडोबा जे आहे ना प्रसिद्ध आहे, खूप मोठ्या प्रमाणात दूरून लक्षात ठेवायचं पर्यटन जे आहे या ठिकाणी येत असतात. ताडोबाला भेट देतात पर्यटक मोठ्या प्रमाणात, लक्षात ठेवायचं आहे. बघा ताडोबा नॅशनल पार्क 1965 ला जो स्थापन झालेला आहे हा महाराष्ट्रातला पहिला नॅशनल पार्क आहे, लक्षात ठेवा. ताडोबा नॅशनल पार्क जर म्हटलं तर महाराष्ट्रातला पहिला नॅशनल पार्क, लक्षात ठेवायचा आहे. 1955 ला स्थापन झालेला पहिला नॅशनल पार्क जर म्हटलं तर ताडोबा राहणार आहे. तालुका बघा रे भद्रावती. तर भद्रावती तालुक्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ताडोबा नॅशनल पार्क जर विचारला तर भद्रावती तालुक्यामध्ये राहणार आहे. महाराष्ट्रातला पहिला नॅशनल पार्क जर म्हटलं लक्षात ठेवायचा आहे तर तो राहणार आहे ताडोबा. पुढे हा व्याघ्र प्रकल्प सुद्धा राहणार आहे. बघा रे ताडोबा व्याघ्र प्रकल्प 1973. तर 1973चा लक्षात ठेवा ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुद्धा राहणार आहे. म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे आणि ताडोबा नॅशनल पार्क सुद्धा राहणार आहे. दोन्ही लक्षात ठेवा. नॅशनल पार्क आणि व्याघ्र प्रकल्प म्हटलं तर ताडोबा, तालुका भद्रावती, तर भद्रावती तालुक्यामध्ये राहणार आहे. पुढे अभयारण्य विचारला लक्षात ठेवा. अंधारी नावाचं अभयारण्य आपल्याला आढळून येते. अंधारी हे सुद्धा भद्रावती तालुक्यामध्ये राहणार आहे. एवढा मोठा जो नॅशनल पार्क आहे व्याघ्र प्रकल्प विचारते का ताडोबा नावाचा नॅशनल पार्क किंवा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे. भद्रावती तालुक्यामध्ये जे आहे तो राहू शकते. क्लिअर आहे का. आता पुन्हा रिपीट करा, एक वेळा इथे महत्वाचं राहते. सर्वात पहिले जिल्हाधिकारी इथे विनय गौडा सर, SP आहे रे मुमक्का सुदर्शन, CO जर म्हटलं तर भाग्यश्री विस्पुते मॅडम इच्छा CO राहणार आहे. पालकमंत्री बघा अशोक उईके सर जे इच्छे पालकमंत्री आहे. विधानसभेचे मतदारसंघ जर म्हटलं तर 6, लोकसभेचा 1. नद्या बघा वैनगंगा पैनगंगा 2 ताई, वैनगंगा पैनगंगा, मग इरई, मूल आणि अंधारी. आता नदीकाठावर शहर आहे. इरई नदीकाठावर आहे चंद्रपूर, मूल नदीकाठावर आहे चिमूर आणि वर्धा नदीकाठावर बघा 2 शहर आढळतात. तर राजुरा आणि घुग्गुस हे वर्धा नदीच्या काठावर आहे.
नॅशनल पार्क विचारला तर ताडोबा, अभयारण्य म्हटलं तर अंधारी, आणि व्याघ्र प्रकल्प जरी विचारला तर लक्षात ठेवा व्याघ्र प्रकल्प आपल्याला ताडोबा नावाचा व्याघ्र प्रकल्प लक्षात घ्या, भद्रावती तालुक्यामध्ये चंद्रपूरच्या आढळून येते. क्लिअर आहे? पुढे चला. नेक्स्ट बघा आता काही औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा महत्वाचे राहणार आहे. बघा रे, औष्णिक विद्युत केंद्राचा जर विचार केला तर 2 औष्णिक विद्युत केंद्र इथचे फेमस राहणार आहे. सर्वात पहिले चंद्रपूर आणि दुसरा आहे बल्लारपूर. महाजनकोचे दोनही लक्षात ठेवा औष्णिक विद्युत केंद्र आहे. औष्णिक विद्युत केंद्र कधी डायरेक्ट जसं पारस आहे अकोला, कोराडी आहे नागपूर, खापरखेडा नागपूर, ट्रॉम्बे बॉम्बे, तसंच बघा चंद्रपूर आणि बल्लारपूर महाजनकोचे लक्षात ठेवा रे दोन्ही आपल्याला औष्णिक विद्युत केंद्र आढळून येते. चंद्रपूर आणि बल्लारपूर 2 औष्णिक विद्युत केंद्र जे आहे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. खडक जर म्हटलं तर बघा रे विंध्ययन प्रकारचा खडक आपल्याला चंद्रपूर मध्ये आढळते. विंध्ययन हा विंध्ययन जो आहे तुम्हाला लाल कलरचा लक्षात ठेवायचा खडक राहते लाल, याचा तुम्हाला सुबक बांधकामासाठी लक्षात ठेवायचा याचा वापर केला जाते. तर खडक बघा विंध्ययन खडक आपल्याला चंद्रपूर मध्ये आढळते. खडक जर विचारला तर विंध्ययन औष्णिक विद्युत केंद्र आहे रे 2, चंद्रपूर आणि बल्लारपूर 2 औष्णिक विद्युत केंद्र आढळतात. पुढे लेणी आणि शिल्पस्थानामध्ये बघा पहिल्यांदा भांडक लेणी आहे रे भद्रावती, सोमनाथ आहे सोमनाथ, आणि विजासन म्हटलं तरी लक्षात ठेवा भद्रावतीला राहणार आहे. याचा अर्थ भद्रावतीला 2 लेणी आणि शिल्पस्थाने आहे, भांडक आणि विजासन. सर्वात पहिले भांडक त्यानंतर विजासन. तर भांडक आणि विजासन आहे भद्रावती, आणि सोमनाथ जर म्हटलं लक्षात ठेवा सोमनाथ चंद्रपूर इथे लक्षात घ्यायचं आहे एक शिल्पस्थान राहणार आहे. तलाव मध्ये बघा फेमस तलाव IMP आहे, याला प्रश्न विचारते लक्षात घ्यायचा आहे. पहिला आहे रे नळेश्वर, ताडोबा, गडमौसी 3 आहे. सर्वात पहिले नळेश्वर, त्यानंतर ताडोबा, त्यानंतर गडमौसी. पुढे शिंदेवाई, नेक्स्ट जर म्हटलं तुम्हाला शिंदेवाई, नंतर आहे आसोला मेंढा, आणि लास्ट मध्ये बघा रे घोडाझरी. तर फेमस महत्वाचे 6 तलाव तरी आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातले लक्षात ठेवायचे आहे. बघून घ्या कोणते कोणते. सर्वात पहिले नळेश्वर, ताडोबा, गडमौसी. बघा रे सर्वात पहिले नळेश्वर, त्यानंतर ताडोबा, त्यानंतर गडमौसी, नंतर आहे शिंदेवाई, नंतर आहे आसोला मेंढा, आणि लास्ट मध्ये बघा घोडाझरी नावाचा तालुका शेवटी राहणार आहे. तर घोडाझरी जो आहे तो लास्ट तालुका राहते. बघा रे नळेश्वर, ताडोबा, गडमौसी, त्यानंतर आहे शिंदेवाई, आसोला मेंढा, घोडाझरी हा तालुके आपल्याला हे तलाव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला आढळून आलेले दिसते. रिपीट करा बघा. औष्णिक विद्युत केंद्र किती म्हटलं तर 2, चंद्रपूर आणि बल्लारपूर लक्षात ठेवायचे आहे. खडक आहे रे विंध्ययन. लेणीमध्ये बघा भांडक भद्रावती, विजासन भद्रावती, भांडक आणि विजासन आहे भद्रावती, सोमनाथ मध्ये राहणार आहे. आणि तलावमध्ये नळेश्वर, ताडोबा, गडमौसी, शिंदेवाई, आसोला मेंढा आणि घोडाझरी हे तलाव आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळून येते. समजलाय? तर तलाव आणि लेणी आणि शिल्पस्थळे आपण कव्हर केले. पुढे जाऊ. नेक्स्ट बघा आता इथे महत्वाचं काय तर लक्षात घ्या खनिज संपत्ती व्हेरी इम्पॉर्टंट राहणार आहे. कारण मी पहिले सांगितलं आहे हा खनिजांचा जिल्हा म्हणून ओळखला जाते. इथे मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आढळत असल्याच्या कारणाने याला बघा रे खनिजाचा जिल्हा म्हणून ओळखलं जाणार आहे. बघा आता खनिज कोणते कोणते आढळते महत्वाचं. सर्वात पहिले लोह खनिज आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते. लोहारा आणि आसोला. बघा लोहारा आणि आसोला नावाचे 2 प्रसिद्ध ठिकाण आहेत ज्या ठिकाणी बघा लोह खनिज आढळतात. तर पहिला आहे लोहारा, दुसरा आहे आसोला. पुढे बघा दगडी कोळसा, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सर्वात जास्त आढळणारे खनिज जर म्हटलं तर दगडी कोळसा. बल्लारपूर, घुग्गुस आणि वरोरा 3 तालुके लक्षात ठेवा. बल्लारपूर, घुग्गुस आणि वरोरा. महाराष्ट्रात जेवढा काही दगडी कोळसा आढळते त्यापैकी 70% दगडी कोळसा लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळणार आहे. तर पहिला होता बल्लारपूर, दुसरा आहे घुग्गुस, तिसरा आहे वरोरा. या 3 जिल्ह्यामध्ये बघा दगडी कोळसा आढळते. बल्लारपूर, घुग्गुस आणि वरोरा 3 तालुके चंद्रपूर जिल्ह्यातले जिथे मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा आढळणार आहे. पुढे चुनखडी बघा रे राजुरा आणि वरोरा तालुक्यामध्ये चुनखडी आढळते. म्हणजे तुम्हाला जर विचार केला तर 3 खनिज इथे मोठ्या प्रमाणात आढळणार आहे. त्यात सर्वात पहिले लोहखनिज, दुसरा आहे दगडी कोळसा, तिसरा आहे चुनखडी. लोहखनिज म्हटलं तर लोहारा आणि आसोला. दगडी कोळसा आहे रे बल्लारपूर, घुग्गुस आणि वरोरा इथे दगडी कोळसा आढळते. आणि चुनखडी म्हटलं तर बघा राजुरा आणि वरोरा या ठिकाणी चुनखडी आढळणार आहे. आता 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. सर्वात पहिला महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या रे राज्यातील 70% दगडी कोळसा चंद्रपूर जिल्ह्यात आढळते. 70% साधारण नाही 70% दगडी कोळसा आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळणार आहे. पुढे इरे हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा
चुनखडीचे सर्वाधिक साठे या जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्येच चुनखडीचे सर्वाधिक साठे आहे. तर 70% दगडी कोळसा जर विचारलं तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यात आढळते. आणि चुनखडीचे बघा रे सर्वाधिक साठे जर म्हटलं चुनखडीचे आपल्याला या जिल्ह्यात आढळताना दिसते. 70% दगडी कोळसा आणि चुनखडीचे सर्वाधिक साठे म्हटलं तरी बघा आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात आढळताना दिसते. पुढे हवामान उष्ण आणि कोरडे. पूर्ण विदर्भाचं हवामान उष्ण आणि कोरडे राहणार आहे. पुढे बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पर्जन्य वाढत वाढत जाते. लक्षात ठेवायचं आहे. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते. तर जसं आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे चाललेलो आहोत तर पर्जन्याचं प्रमाण मित्रांनो वाढत वाढत चाललेलं आहे. पीक मध्ये बघा रे भात. तांदळाचे बघा उत्तम प्रतीचा तांदूळ जो आहे किंवा भाताचं उत्पादन आपल्याला प्रमुख पिकामध्ये आढळते. पीक जर म्हटलं तर भात उत्तम प्रतीचे तांदूळ आपल्याला आढळणार आहे. आणि पुढे बघा ज्वारीचा दर हेक्टरी उत्पादनात बघा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात हा जिल्हा अग्रेसर राहणार आहे. तो म्हणजे चंद्रपूर. ज्वारीच्या दर हेक्टरी का प्रत्येक हेक्टरला सर्वात जास्त उत्पादन जर होत असेल तर ते चंद्रपूर जिल्ह्यात भात किंवा उत्तम प्रतीचा तांदूळ आपल्याला या जिल्ह्यात पिकताना दिसते. हवामान उष्ण आणि कोरडे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पर्जन्य वाढत जाते. 70% लक्षात ठेवा रे दगडी कोळसा जो आहे 70% ते आढळणार आहे. चुनखडीचे सर्वाधिक साठे म्हटलं तरी चंद्रपूर जिल्ह्यातच आढळते. आणि खनिज संपत्तीमध्ये 3 लोहखनिज दगडी कोळसा चुनखडी. बघा लोहखनिज दगडी कोळसा चुनखडी. लोहखनिज आहे लोहार आणि आसोला. दगडी कोळसा बल्लारपूर घुग्गुस आणि वरोरा. आणि चुनखडी म्हटलं तर बघा रे राजोरा आणि वरोरा येथे चुनखडी जे आहे आपल्याला आढळून येते. पुढे जाऊ आता इथे बघा काही प्रेक्षणीय स्थळ लक्षात ठेवायचं आपल्याला इथे राहणार आहे. किंवा पहिले आदिवासी जमाती बघू. बघा आदिवासी जमातीमध्ये बघा इथे आहे कोलाम आणि गोंड या प्रमुख आदिवासी जमाती लक्षात ठेवा रे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. कोलाम आणि गोंड. यात बघा माडिया गोंड नावाची जी आदिवासी जमात आहे याला अति मागास म्हणून प्रसिद्ध राहणार आहे किंवा अति मागास म्हणून घोषित केलेला आहे. तर माडिया गोंड. तर गोंड आणि कोलाम 2 आदिवासी जमातीचे लोक जे इथे आपल्याला आढळतात. माडिया गोंडला आपण बघा अति मागास म्हणून जो आहे प्रसिद्ध किंवा दर्जा दिलेला आहे. पुढे धार्मिक स्थळामध्ये बघा काय काय आहे. तर चंद्रपूरला आहे बघा रे महाकाली मंदिर आणि अचलेश्वर मंदिर 2च राहणार आहे. सर्वात पहिले महाकाली मंदिर आणि अचलेश्वर मंदिर. ते प्रसिद्ध महाकाली मंदिर लक्षात ठेवा. चंद्रपूरमध्ये महाकाली मंदिर आणि अचलेश्वर मंदिर. भद्रावतीला बघा पार्श्वनाथ मंदिर आणि जैन मंदिर. भद्रावतीला 2 आहे पार्श्वनाथ मंदिर आणि जैन मंदिर. चिमूर येथे बघा बालाजी मंदिर जे आहे ते फेमस आहे रे चिमूरचे बालाजी मंदिर. तर चिमूरचं जर म्हटलं तुम्हाला बालाजी मंदिर लक्षात ठेवा. आणि नागबीड येथे लक्षात ठेवा शिव टेकड्या ज्या आहेत त्या नागबीडच्या प्रसिद्ध राहणार आहे शिव टेकड्या. तसेच नागबीड बघा रे रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाण जर कोणतं तर नागबीड जे आहे ते रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाण राहणार आहे. रिपीट करतो बघा चंद्रपूरला जर म्हटलं लक्षात ठेवा रे महाकाली मंदिर आणि अचलेश्वर मंदिर जर म्हटलं तर चंद्रपूरला महाकाली मंदिर अचलेश्वर मंदिर. भद्रावतीला बघा पार्श्वनाथ मंदिर आणि जैन मंदिर जर म्हटलं तर भद्रावती. चिमूर इथे आहे रे बालाजी मंदिर. आणि नागबीडला बघा शिव टेकड्या. नागबीड जर म्हटलं शिव टेकड्या. आणि रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण जरी म्हटलं तर नागबीड जे रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध राहणार आहे. पुढे प्रेक्षणीय स्थळामध्ये काही प्रेक्षणीय स्थळ आपल्याला आढळते. त्यात बघा रे सर्वात पहिले बटरफ्लाय गार्डन आहे आगरझरी. आगरझरी या ठिकाणी बघा बटरफ्लाय गार्डन. मुक्ताई धबधबा प्रसिद्ध मुक्ताई धबधबा सुद्धा इथे राहणार आहे. माणिकगड किल्ला आहे रे गडचांदूर. तर गडचांदूरला माणिकगड किल्ला सुद्धा राहणार आहे. पुढे डॉक्टर APJ अब्दुल कलाम उद्यान चंद्रपूर. तर चंद्रपूरला डॉक्टर APJ अब्दुल कलाम उद्यान सुद्धा राहणार आहे चंद्रपूर. आणि पुढे बघा घोडाझरी तलाव जो आहे लक्षात ठेवा रे व्हेरी इम्पॉर्टंट घोडाझरी तलाव तो नागबीडला सुद्धा राहणार आहे. पुन्हा रिपीट सांगतो बघा बटरफ्लाय गार्डन आहे रे आगरझरी. मुक्ताई धबधबा. माणिकगड किल्ला म्हटलं तरी गडचांदूर. डॉक्टर APJ अब्दुल कलाम उद्यान म्हटलं तरी चंद्रपूर. आणि घोडाझरी तलाव जरी म्हटलं मित्रांनो तो लक्षात ठेवा नागबीडला घोडाझरी तलाव जो आहे तो आपल्याला आढळून येते. तर त्यामुळे बघा मंदिर आणि आदिवासी जमात कोलाम आणि गोंड. धार्मिक स्थळामध्ये चंद्रपूर महाकाली मंदिर अचलेश्वर मंदिर. भद्रावतीला पार्श्वनाथ आणि जैन मंदिर. चिमूरला बालाजी मंदिर. नागबीडच्या शिव टेकड्या. आणि काही प्रेक्षणीय स्थळे आपल्याला लक्षात घ्या रे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळून येते. तर कधी कधी विचारते प्रेक्षणीय स्थळावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. क्लिअर आहे. पुढे चला आता
आता बघा या जिल्ह्यामधील महत्वाचं किंवा काही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, इम्पॉर्टंट आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. बघा सर्वात पहिले महाराष्ट्र मॅग्नीज प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर तो लक्षात ठेवा चंद्रपूर. बघा रे, महाराष्ट्र मॅग्नीज प्रकल्प म्हटलं तरी चंद्रपूर. त्यानंतर आहे राज्यातील पहिला लोह पोलाद प्रकल्प. महाराष्ट्र राज्यातला पहिला लोह पोलाद जर प्रकल्प कुठे आहे, तो सुद्धा चंद्रपूरमध्ये राहणार आहे. तर राज्यातील पहिला लोह पोलाद प्रकल्प चंद्रपूर. मॅग्नीज प्रकल्प म्हटलं तरी चंद्रपूर. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट, हा व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट 2-3 वेळा प्रश्न येऊन गेला, लक्षात घ्या. राज्यातील सर्वात मोठी कागद गिरणी. बघा महाराष्ट्र राज्य आहे, त्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी कागद गिरणी जी आहे ते आहे बल्लारपूरला. आणि बल्लारपूर ठिकाण लक्षात ठेवा रे, कागद उद्योगासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण जर म्हटलं तर बल्लारपूर. कागद उद्योगासाठी प्रसिद्ध जर ठिकाण आहे बल्लारपूर, कागद उद्योगासाठी प्रसिद्ध. आणि इथे बघा राज्यातील सर्वात मोठी कागद गिरणी जर कुठे आहे म्हटलं तर बल्लारपूरला सर्वात मोठी कागद गिरणी आहे. कागद उद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाण बल्लारपूर. पुढे भद्रावती, लक्षात घ्या रे, भद्रावती आहे बघा युद्ध साहित्य निर्मिती कारखाना. लक्षात घ्या भद्रावती येथे हा प्रचंड मोठा युद्ध साहित्य निर्मिती कारखाना आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या युद्धाच्या साहित्याची निर्मिती केली जाते. तर युद्ध साहित्य निर्मिती कारखाना म्हटलं तर भद्रावती युद्ध साहित्य निर्मिती कारखाना. पुढे काच कारखाना आहे रे चंद्रपूर. चंद्रपूरला लक्षात ठेवायचं आहे काच कारखाना जर म्हटलं तरी चंद्रपूर. आणि शेवटी बघा मूल जे आहे ते भाताच्या गिरणीसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मूल. भाताची गिरणी प्रसिद्ध, तर भाताची गिरणीचं प्रसिद्ध ठिकाण जर म्हटलं तर मूल. कारण चंद्रपूर जिल्ह्यात उच्च प्रतीचा तांदूळ किंवा चांगल्या दर्जाचा तांदूळ मिळत असल्याच्या कारणाने मूल इथे बघा भाताच्या गिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण जे आहे ते मूल राहणार आहे. समजलंय का? बघा आता महाराष्ट्र मॅग्नीज प्रकल्प जो आहे तो आहे चंद्रपूरला राहणार आहे. महाराष्ट्र मॅग्नीज प्रकल्प चंद्रपूर. नंबर 2 राज्यातील पहिला लोह पोलाद प्रकल्प, तो सुद्धा चंद्रपूरला आढळते. राज्यातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कुठे आहे रे? चंद्रपूर. त्यानंतर आहे राज्यातील सर्वात मोठी कागद गिरणी. तर महाराष्ट्र राज्यातली सर्वात मोठी कागद गिरणी बल्लारपूर, कागद उद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाण म्हटलं तरी बल्लारपूर. त्यानंतर आहे भद्रावतीला युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना, काच कारखाना चंद्रपूर. आणि मूल येथे बघा रे भाताच्या गिरण्या जे आहे याचं ठिकाण प्रसिद्ध जर म्हटलं तर मूल राहणार आहे. क्लिअर आहे? पुढे जाऊ. नेक्स्ट आता इथं बघा हा चंद्रपूर जे आहे वैशिष्ट्यामध्ये आहे गोंड राजाचा जिल्हा किंवा काळ्या सोन्याचे शहर. बघा सुरुवातीलाच आपण याचं स्टार्ट करतानाच बघितलं होतं, हा एक तर राहणार खनिजांचा जिल्हा, गोंड राजाचा जिल्हा किंवा काळ्या सोन्याचे शहर जरी म्हटलं तर चंद्रपूर. कारण दगडी कोळशाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याच्या कारणाने यालाच काळ्या सोन्याचे शहर म्हणून सुद्धा ओळखलं जाते. पुढे राज्यातील बघा रे सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा. तुम्हाला माहित नाही चंद्रपूर मध्ये सर्वात जास्त तापमान राहते 36 जिल्ह्यामध्ये. तर त्यामुळे बघा सर्वात जास्त तापमान असणारा जिल्हा म्हटलं तरी चंद्रपूर. त्यानंतर आहे सर्वाधिक सिमेंट कारखाने असणारा जिल्हा. राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाना असणारा जिल्हा जरी म्हटलं तर चंद्रपूर. सर्वाधिक सिमेंट कारखाने असणारा जिल्हा चंद्रपूर. 3 आहे बघा. सर्वात पहिले गोंड राजा जिल्हा म्हटलं तरी चंद्रपूर, काळ्या सोन्याचे शहर आहे चंद्रपूर. सर्वाधिक तापमान म्हटलं तरी चंद्रपूर. सिमेंट कारखाने, सर्वाधिक सिमेंट कारखाने असणारा जिल्हा म्हटलं तरी चंद्रपूर. चंद्रपूरमध्येच बघा सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहे. पुढे सिंदेवाई. बघा सिंदेवाई नावाचा एक तालुका सुद्धा सांगितला. इथे बघा ग्रामसेवक किंवा ग्रामसेविका प्रसिद्ध केंद्र किंवा ट्रेनिंग सेंटर आहे, लक्षात ठेवायचं आहे. ग्रामसेवक ग्रामसेविका ट्रेनिंग केंद्र किंवा प्रसिद्ध एक केंद्र लक्षात ठेवायचं आहे जिथे ट्रेनिंग दिले जाते, ते शिंदेवाईला राहणार आहे. पुढे बाबा आमटे यांचा बघा आनंदवन कृष्णधाम हा वरोऱ्याला आहे, लक्षात ठेवा रे. बघा तर बाबा आमटे यांचा आनंदवन कृष्णधाम जो आहे तो वरोऱ्याला, लक्षात ठेवायचा आहे. तो वरोऱ्याला आनंदवन जर म्हटलं तर वरोरा. पुढे बघा ताडोबा जंगलात, लक्षात ठेवायचं आहे ताडोबा जंगलात आंबट हिरा हा पानवटा प्रसिद्ध आहे. तर ताडोबा नावाचं जे जंगल आहे या जंगलात बघा आंबट हिरा हा पानवटा प्रसिद्ध राहणार आहे. त्या ताडोबा बघा इथे उच्च प्रतीचं मगर प्रजनन केंद्र सुद्धा राहणार आहे. तर आशियातलं सर्वात मोठं मगर प्रजनन केंद्र सुद्धा ताडोबामध्ये आढळते. पुढे बघा रे आंबट हिरा पानवटा सुद्धा आपल्याला ताडोबा जंगलामध्ये आढळून येणार आहे. ते बेसिक पॉईंट इथे पुन्हा बघा वैशिष्ट्याबद्दल महत्वाचे क्लिअर करा. सर्वात पहिले गोंड राजा जिल्हा किंवा काळ्या सोन्याचं शहर म्हटलं तरी चंद्रपूर. सर्वाधिक तापमान कुठे राहते? चंद्रपूर. सर्वाधिक सिमेंट कारखाने म्हटलं तरी चंद्रपूर. शिंदेवाईला बघा ग्रामसेवक किंवा ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र जे आहे ते शिंदेवाईला राहणार आहे. पुढे बाबा आमटे यांचं बघा आनंदवन कृष्णधाम जो आहे हा वरोऱ्याला आपल्याला आढळून येते. आनंदवन जर म्हटलं तर वरोरा.
आणि लास्ट बघा ताडोबा जंगलात बघा आंबट हिरा हा पानवटा प्रसिद्ध आहे. तर आंबट हिरा नावाचा पानवटा लक्षात घ्या आपल्याला या जंगलामध्ये आढळते. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ. बघा एवढी माहिती जरी आपल्याला या लक्षात ठेवा चंद्रपूर जिल्ह्यासंबंधी असायला पाहिजे. आता ही माहिती पूर्ण सिलेक्टेड आहे. बघा खूप फापट पसारा तुम्ही करू शकत नाही. सिलेक्टेड माहिती जेवढं कराल तेवढं चांगलं आहे. म्हणून सिलेक्टेड माहितीवर भर द्या. हा व्हिडिओ 1 वेळा 2 वेळा बघा, याच्यातले बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला कव्हरून जातात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो भेटू पुढचा जिल्हा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.